नेकी का काम, अंधेकर का नाम. अंधेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत. बघा मला कसं आणलेलं आहे लोकशाहीमध्ये, हे लक्षात घ्या. मी उमेदवार आहे, उमेदवार दरोडेखोर नाहीये. नेकी का काम, अंधेकर का नाम. अंधेकर जिंदाबाद. नेकी का काम, अंधेकर का नाम. बघा मला लोकशाहीत कसं आणलंय. अंधेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत. मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही. वनराज भाऊ अंधेकर जिंदाबाद. अशा घोषणा, अंगावर बुरखा, चेहरा झाकलेला, हातात बेड्या आणि पोलीस खेचून नेतानाचा बंडू अंधेकरचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. कारण घोषणा देताना कुणी साधा सुद्धा नाही, तर पुण्याच्या मध्यवर्ती भागात तथाकथित टोळीचा म्होरक्या बंडू अंधेकर आहे. खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले बंडू अंधेकर पुणे महापालिकेला निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. बरं, ते एकटे नाहीये, तर त्यांच्यासोबत कुटुंबातले 3 जण रिंगणात उतरलेत. पांढऱ्या शुभ्र रंगाचे कपडे, पायात पांढरी चप्पल, हाताला बेड्या, कडेकोट पोलीस बंदोबस्तात मोठ्या रुबाबात आणि जोरदार घोषणा देत बंडू अंधेकरांनी पुणे महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरला. बंडू अंधेकरांनी पुण्यातील प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याचं कळतंय. तर बंडू अंधेकरांसोबतच त्यांची भाऊजाई लक्ष्मी अंधेकर आणि त्यांची सून सोनाली अंधेकर यांनीही उमेदवारी अर्ज भरलाय. पुणे महापालिकेत अंधेकर कुटुंबातील हे 3 निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. तरी अंधेकरांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेचा इतर सामान्य उमेदवारांना फटका बसलेला दिसला. कारण अंधेकर अर्ज दाखल करत असल्याने इतर उमेदवारांना पोलीस क्षेत्रीय कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यामुळे सामान्य उमेदवारांमध्ये काही काळ नाराजीचं आणि संतापाचं वातावरण होतं. बंडू अंधेकरांवर आपल्या सख्या नातवाची म्हणजेच आयुष कोमकरची हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे. मुलगा वनराज अंधेकरच्या हत्येचा बदला म्हणून 18 वर्षांच्या नातवाला त्याच्याच घराच्या पार्किंगमध्ये गोळ्या घालून मारलं. 5 सप्टेंबरच्या संध्याकाळी गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी हा सगळा रक्तरंजित थरार घडला होता. लेकाच्या हत्येचा बदला म्हणून फक्त आयुषलाच नाही संपवलं, तर वनराजच्या हत्येत आरोपी असणाऱ्या दत्ता काळेचा भाऊ गणेश काळेलाही गोळ्या घालून मारलं. या दोन्ही हत्या प्रकरणांमुळे बंडू अंधेकरांसह त्यांचं संपूर्ण कुटुंब हे जेलमध्ये. पण आता त्यांच्यासह कुटुंबातील इतर लोकांनाही पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवायची आहे. गेल्या वर्षी हत्या झालेले बंडू अंधेकरांचे चिरंजीव वनराज अंधेकर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक होते. त्यांच्याच पश्चात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं वनराज अंधेकरांची पत्नी सोनाली अंधेकर आणि माजी नगरसेविका लक्ष्मी अंधेकर यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती आहे. कारण पोलीस रिमांड रिपोर्टनुसार या दोघींचा आयुष कोमकर हत्या प्रकरणात थेट सहभाग नाही असं निदर्शनास आलंय. तर बंडू अंधेकरांना मात्र अजितदादांच्या पक्षाकडनं उमेदवारी दिलेली नाही आणि त्याचमुळे बंडू अंधेकर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तरी पुण्यात लेकाच्या नावे घोषणाबाजी देत चमकोगिरी करणारे बंडू अंधेकर कोण आहेत हे तुम्हाला सांगतो. बंडू अंधेकर हे बाळू अंधेकरांचा मुलगा आहे. बाळू अंधेकर आणि प्रमोद माळवतकरांच्या टोळी युद्धाचा एक फार मोठा इतिहास आहे. 17 जुलै 1984 रोजी प्रमोद माळवतकर आणि त्याच्या साथीदारांनी शिवाजीनगर कोर्टाच्या आवारात बाळू अंधेकरची तलवारीने हत्या केली होती. बाळू अंधेकर हत्याकांडाने त्यावेळी पुण्याच्या टोळी युद्धाला मोठं तोंड फुटलं होतं. त्यात माळवतकरचे वडील, भाऊ आणि चुलत भाऊ यांच्यासोबत किमान 6 जणांचे खून झाले होते. या खुनांप्रकरणी बंडू अंधेकर आणि इतर टोळीच्या सदस्यांना पोलिसांकडून अटक झाली होती आणि बंडू यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. अनेक वर्ष ते तुरुंगातही होते. याच काळात त्यांनी अंधेकर टोळीचं नेतृत्व स्वीकारलं. अंधेकर कुटुंब आणि राजकारणाचाही एक संबंध आहे. 1990च्या दशकात अंधेकर कुटुंबाने गुन्हेगारी सोबतच राजकारणातही प्रवेश केला. बंडू अंधेकरांनी टोळीचं नेतृत्व सांभाळलं, तर त्यांचे भाऊ उदयकांत आणि रमाकांत यांनी पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडणूक लढवली आणि ते जिंकले. 1998 मध्ये अंधेकर कुटुंबातील वत्सला अंधेकर उर्फ अक्का या पुणे शहराच्या महापौर बनल्या. बंडूच्या पत्नी राजश्री अंधेकर यांनी 2007 आणि 2012 मध्ये निवडणुका जिंकल्या. बंडूंचा मोठा मुलगा वनराज अंधेकर याने 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. अंधेकर कुटुंबाचा कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध राहिलाय. राजकारणात प्रवेश केल्याने त्यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अधिक बळ मिळालं, पण त्यांचे गुन्हेगारी कारनामे थांबले नव्हते. मग ते पप्पू पडवळवरील गोळीबार असो वा ओमकार कुडलेच्या हत्येचा प्रयत्न असो, बंडू अंधेकर गोत्यात आलेत आणि नातवाच्या हत्येच्या आरोपाखाली कारागृहात असलेल्या बंडू अंधेकरांच्या आज उमेदवारी अर्ज भरतावेळीच्या या घोषणा बरंच काही सांगून जातात. तरीही अंधेकरांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याविषयी आपलं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी सकाळला सबस्क्राईब करायला विसरू नका.
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.